हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुखांनी केला की थेट नगराध्यक्ष निवडायचे. आता माझे त्यांचा खूप चांगला संवाद होता आणि आम्ही खूप गप्पा मारायचो. तर मी त्यांना असं विचारलं की तुम्ही रिस्क नाहीत का घेत? कारण तेव्हाच नुकताच विलासरावांचा एक पराभव होऊन गेलेला होता आणि त्या पराभवाचं श्रेय शरद पवारापासून अनेक लोकांना दिलं जात होतं. मामुली हा शब्द तिथे खूप परिणामकारक ठरला होता. असा पराभव झाल्यानंतर सुद्धा राजकारणामध्ये सुसंस्कृत लोकांची फळी यावी असा विचार करून विलासरावांनी स्वतः मुख्यमंत्री असताना नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही थेट जनतेतनं करायचं ठरवलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर अगदी छोट्या प्रमाणात का असेना, पण तो एक प्रयोग होता की ज्या प्रयोगामध्ये लोकांनी जातीपातीच्या पुढं जाऊन माझा नगराध्यक्ष हा सुसंस्कृत चांगला असावा अशा पद्धतीनं निवाडा दिला आणि 53 नगर परिषदेमध्ये सत्ताधारी घटक पक्षांचे नगरसेवक निवडून आले नाहीत. तिथे भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे, तिथे शिवसेनेच्या विचाराचे आले. परिणाम काय झाला? त्यानंतर विलासरावांनाच हे लक्षात आलं की अशा पद्धतीनं राजकारणाचा पोत असू शकत नाही. त्यांच्याच नगर परिषदेमध्ये काय झालं, 5 वर्ष सगळे नगरसेवक काँग्रेसचे, नगराध्यक्ष जनार्दन वाघमारे, त्यांना कामच करू दिलं नाही. त्याच्याबद्दलचं फ्रस्ट्रेशन त्यांनी सांगितलं. पण त्याचा परिणाम आत्ता असा झालेला दिसतोय आपल्याला की तो जो ट्रेंड विलासरावांनी सुरू केला होता आणि ती जी संधी सगळ्या राजकीय पक्षांना होती ती त्यांनी गमावली.